हॉटेल सवाई मल्हार फॅमिली रेस्टॉरंट बार व बँक्वेट हॉल एसी नॉन एसी मुंबई नाशिक महामार्गावरील खातुली येथील सुप्रसिद्ध एकमेव ठिकाण सवाई बँक्वेट हॉल लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस सेवानिवृत्ती व विविध कार्यक्रमांसाठी उत्तम ठिकाण सवाई बँक्वेट हॉल आनंद प्रेम आणि आठवणींचं सुंदर मिलन सवाई बँक्वेट हॉल। नमस्कार, मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे। थिबा राजाच्या ऐतिहासिक वारशाच्या संरक्षणासाठी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर लढा उभारणार भंते दीपंकर सुमेधो। थिबा राजांच्या ऐतिहासिक वारशाचे संरक्षण आणि संबंधित जागा वाचवण्यासाठी भंते दीपंकर सुमेधो यांनी पुढाकार घेतला असून या संदर्भात थिबा राजा संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांसोबत महत्त्वपूर्ण बैठक दिनांक 9 जानेवारी रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन येथे पार पडली। थिबा राजांची जागा हा केवळ रत्नागिरी पुरता मर्यादित प्रश्न नसून तो महाराष्ट्रासह देश पातळीवरील ऐतिहासिक व सांस्कृतिक मुद्दा असल्याचे मत या बैठकीत मांडण्यात आले। या बैठकीदरम्यान संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी भंते दीपंकर सुमेधो यांना संपूर्ण प्रकारची सविस्तर माहिती दिली। त्यावर प्रतिक्रिया देताना भंते सुमेधो यांनी हा लढा राज्यस्तरासह देश पातळीवर उभा करण्याचा ठाम निर्धार व्यक्त केला। थिबा राजा हा म्यानमारचा शेवटचा राजा होता, ज्याला ब्रिटिशांनी 1885 मध्ये पदच्युत करून रत्नागिरी भारतात स्थानबद्ध केले आणि 1916 मध्ये त्यांचा मृत्यू होईपर्यंत ते इथेच राहत होते। त्यामुळे त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही रत्नागिरीची भूमी ऐतिहासिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाची असल्याचे त्यांनी नमूद केले। थिबा राजांचा हा अमूल्य ऐतिहासिक ठेवा जतन करण्याची जबाबदारी सर्वप्रथम बौद्ध समाजाची असल्याचे स्पष्ट करताना 17.5 गुंठ्याच्या आरक्षणाची मागणी पूर्ववत करण्यात यावी अशी ठाम भूमिका मांडण्यात आली। त्याचबरोबर संबंधित 6 एकर जागेवर कोणत्याही प्रकारचे अतिक्रमण खपवून घेतले जाणार नाही असा थेट इशाराही देण्यात आला। थिबा राजा बुद्धविहार रत्नागिरी येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखाली 2016 ला पूज्य भंते दीपंकर सुमेधो कोऑर्डिनेटर म्यानमार भारत यांच्या पुढाकाराने थिबा राजा शताब्दी स्मृती दिन साजरा करण्यात आला होता। या कार्यक्रमाला थिबा राजाचे वंशज, म्यानमारचे उपराष्ट्रपती, लष्कर प्रमुख तसेच म्यानमार देशाचे भंतेगण उपस्थित होते। या यशस्वी आंतरराष्ट्रीय कार्यक्रमामुळे रत्नागिरीचे नाव जागतिक पातळीवर पोहोचल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले। आता या जागेवर अतिक्रमण होत आहे। स्थानिक बौद्ध रहिवाशांनी त्याला विरोध करण्यासाठी प्रचंड एकजूट दाखवून भव्य मोर्चा काढला होता, पण स्थानिक आमदार, पालकमंत्री त्यांना दाद देत नाही। बुद्धविहाराच्या 15 गुंठे जागेवर कम्युनिटी सेंटर बांधून देण्याचे आश्वासन त्यांना देण्यात आले आहे। या बैठकीला भंते दीपंकर सुमेधो यांच्यासह ज्येष्ठ पत्रकार सागर तायडे, चंद्रकांत गमरे, थिबा राजा संघर्ष समितीचे अध्यक्ष LV पवार, कार्याध्यक्ष अनंत सावंत, सचिव अमोल जाधव, शिवराम कदम, प्रकाश पवार, देवेन कांबळे, किशोर पवार, केतन पवार, राजेंद्र कांबळे, रत्नदीप कांबळे, रुपेश कांबळे आदी समितीचे पदाधिकारी उपस्थित होते। जय भीम। मी अमोल जाधव, भीमिया पॅंथरचा अध्यक्ष, त्याचबरोबर थिबा राजाकालीन बुद्धविहार बचाव संघर्ष समितीचा सचिव। या ठिकाणची वस्तुस्थिती अशी आहे की थिबा राजाकालीन बुद्धविहाराच्या बाबतीमध्ये या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये संघर्ष उभा राहिलेला आहे। त्याचं कारण असं की या ठिकाणी कम्युनिटी सेंटरचं बांधकाम होऊ घातलेलं आहे शासनाच्या वतीने, परंतु या ठिकाणी 125 वर्ष जुनं हे बुद्धविहार असल्यामुळे त्याची बौद्ध संस्कृती जतन व्हावी आणि ते बुद्धविहार आहे तशा पद्धतीनं डेव्हलप व्हावं व गव्हर्नमेंटच्या जे देऊ केलेलं आहे कम्युनिटी सेंटर हे कुठल्याही परिस्थितीमध्ये समाजाला ते नको आहे। म्हणून नगर परिषदेने जो ठराव केला होता, जी वर्क ऑर्डर काढली होती, त्याच्या अनुषंगाने आम्ही रत्नागिरीच्या जिल्हा न्यायालयामध्ये, दिवाणी न्यायालयामध्ये आम्ही त्या बाबतीमध्ये कोर्टामध्ये गेलो आणि कोर्टाने देखील आमचे म्हणणं ऐकून घेऊन त्या बाबतीमध्ये सदरच्या केसचा निकाल लागेपर्यंतचा आमच्या ह्याला स्टे दिलेला आहे। त्याच्यामुळे काम आज
कम्युनिटी सेंटरचं बांधकाम या ठिकाणी थांबलेलं आहे. त्याच्यानंतर आम्ही या ठिकाणी ही चळवळ व्यापक व्हावी म्हणून या ठिकाणी संघर्ष समितीची स्थापना केली आणि त्याचं नाव दिलं थिबा राजाकालीन बुद्धविहार बचाव संघर्ष समिती, जी आज या ठिकाणी कार्यरत आहे आणि अतिशय जोमाने तिचं काम चालू आहे. आम्हाला या जिल्ह्याच्या ठिकाणी या ठिकाणी आपल्याला ही जी चळवळ आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रभर आणि देशभर जावी आणि ह्या ठिकाणचं जी संस्कृती आपली बौद्ध संस्कृती आहे ती जतन व्हावी ही समाजाकडनं आमची अपेक्षा आहे. हा संपूर्ण सभोवतालचा जो परिसर दिसतोय हा साधारणतः 6.5 एकरचा परिसर आहे. इथल्या रत्नागिरी तालुक्यातील बौद्ध संघटनांनी 6.5 एकर जागेची मागणी शासनाकडे केली होती, परंतु त्या ठिकाणी तडजोड होऊन शासनाने 17.5 गुंठे जागेवर 17.5 गुंठे जागा ही बुद्धविहारासाठी राखीव ठेवली आणि त्यामुळे 17.5 गुंठे हा विवाद आहे. परंतु ही संपूर्ण 6.5 एकर जागा जी आहे ही थिबा राजाच्या अखत्यारीमध्ये होती. जी, मैं भंते दीपांकर सुमेधो। मैं रत्नागिरी में पहली बार नहीं, मैं पहले भी आया हूँ। राजा थिबा के बारे में मुझे जानकारी थी। यहाँ पर चिपलून के व्यक्ति होते थे जिनका नाम दयानंद मोहिते था, वो मेरे पास दिल्ली में आए। उन्होंने कहा कि भंते जी, रत्नागिरी में एक ऐसी जगह है जहाँ पे बाबा साहेब अम्बेडकर भी एक बार आए थे और राजा का यहाँ पर देहांत 1916 में हुआ था। उसके बाद में जो देहांत के बाद में जो एक कोई भिक्षुओं की पूजा होती है वो पुण्यतिथि पे वो नहीं हुई, तो 2016 में हमने यहाँ पर एक प्रोग्राम किया जहाँ पे म्यांमार के संघराज आए, वहाँ के बहुत सारे भिक्षु आए और वर्तमान में जो म्यांमार के चीफ ऑफ द आर्मी हैं वो भी यहाँ पर आए थे। तभी हमने यहाँ पर जो प्रोग्राम किया, हमने देखा कि राजा जिनको 1886 में यहाँ पर लाया गया था वो इस पूरे परिसर के अंदर जो पीछे बिल्डिंग है जहाँ पर एसपी साहब रहते हैं वो भी इसी का हिस्सा थे। राजा ने यहाँ पर लगभग 16 वर्ष अपना जीवन यापन किया। ये जो भगवान बुद्ध की प्रतिमा लगी हुई है एक बहुत विशेष प्रतिमा है जिसको राजा म्यांमार से अपने साथ लाए थे। ब्रिटिश टाइम में इसको स्थापित किया गया, लेकिन भारत सरकार ने इस पर कोई ध्यान नहीं दिया, बल्कि इसकी ज़मीन के टुकड़े टुकड़े करके विभिन्न विभागों का अतिक्रमण करवाया है। अभी कुछ समय पहले इस जगह का जो एक संरक्षित जगह थी उसको यहाँ के कलेक्टर ने असंरक्षित करके एक कम्युनिटी सेंटर के निर्माण करने की कोशिश करी, जिससे हमारे इन लोगों ने एक संघर्ष समिति बना करके कोर्ट में गए और इस जगह पे स्टे लिया है। मेरी महाराष्ट्र के लोगों से अपील है कि उन लोगों को ये जो बौद्ध विरासत और भारतीय सांस्कृतिक या पुरातात्विक विरासत है इसको बचाना चाहिए। ये आर्कोलॉजिकल जगह है। यहाँ से कुछ दूरी पर राजा का जो समाधि है, स्तूप है, वो संरक्षित है, वो आर्कोलॉजिकल जगह है। लेकिन जब राजा जीवित थे, राजा ने अपने 16 वर्ष जीवन यहाँ पे गुजारे ब्रिटिश काल में, जिन राजा ने ये बुद्ध विहार बनाया वह संरक्षित क्यों नहीं है, वह आर्कोलॉजिकल क्यों नहीं है। इस जगह पर विभिन्न विभागों का अतिक्रमण करके जो डेवलपमेंट हो रहा है रुकना चाहिए और महाराष्ट्र के लोग जो बुद्ध गया को बचाने में लगे हुए हैं वो पहले महाराष्ट्र की बौद्ध संस्कृति को बचाने की भी कोशिश करें। मेरी यही आप लोगों से अपील है। यदि हम ऐसी कोशिश नहीं करेंगे तो हमारी सारी जो अतीत की जो जगह हैं वो चली जाएंगी। हमें अपने अतीत के धरोहरों को बचा करके रखना होगा। 2016 को जब हमने राजा का शताब्दी पुण्यतिथि मनाया था तो यह वृक्ष म्यांमार के संघराज, म्यांमार के वर्तमान जो आर्मी चीफ हैं, वहाँ के जो मुखिया हैं, रामदास अठावले जी जो केंद्रीय मंत्री हैं, हम लोगों ने इस वृक्ष को लगाया था। यहाँ पर पानी की व्यवस्था ना होने की वजह से आज भी ये पेड़ बहुत विकसित नहीं हुआ, लेकिन भगवान बुद्ध का आशीर्वाद है कि यह बोधि वृक्ष आज भी जीवित है। ब्रह्म देश के जो संघराज हैं और वहाँ के मुख्य भिक्षुओं के द्वारा लगाया गया। ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली। धन्यवाद।